तो जेव्हा पुतळा पूर्ण बनून होतो तेव्हा बनवून झाल्यानंतर काय होतं, त्याचं एक बाळ जन्माला येते तिथे, म्हणजे बाळ तयार होतं की आता तुम्ही पूर्ण तीर्थाटन करताय, तुम्ही पूर्ण जगभर फिराल, तर ते जगभर फिरताना तुम्ही लहानशा बाळाला कसं घेऊन फिरणार? येणाऱ्या वेळेमध्ये हा मुलगा सृष्टीचं एक कल्याण करण्यासाठी याचा जन्म झालाय आणि स्वतः भगवान शंकर याच्या हातून म्हणजे शिष्यत्व स्वीकारणार आहेत आणि ज्ञान घेणार आहेत. ओ रामकृष्ण हरी मंडळी, मी कल्पेश पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या भागांमध्ये आपण मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली. आज या व्हिडिओमध्ये आपण नवनाथांमधील तिसरे नाथ म्हणजेच गहिनीनाथ यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर रोहन, तू काय सांगशील, गहिनीनाथांचा जन्म कसा झाला होता, काय प्रसंग होता तो? मागच्या भागामध्ये आपण गोरक्षनाथांबद्दल सर्व जाणून घेतलं आणि मच्छिंद्रनाथ हे गोरक्षनाथांना सोबत घेऊन तीर्थाटनासाठी निघाले होते. मी जसं बोललो, ते तीर्थाटन करत 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 ते जगन्नाथपुरी इकडे पोहोचतात, पुरीला पोहोचतात आणि तिथे कनकगिरी म्हणून एक गाव होतं. त्या कनकगिरी गावामध्ये ते पोहोचतात. आता तिथे काय होतं, मच्छिंद्रनाथ काय करतात, गोरक्षनाथांना सर्व विद्यांमध्ये त्यांना पारंगत करतात. शस्त्र, शास्त्र, वेद सर्व शिकवतात. या सर्व विद्यांमध्ये त्यांना पारंगत करतात. त्यांना शाब्री विद्या शिकवतात. अच्छा. त्याच्यानंतर ते काय करतात की जेवढे देव आणि जेवढे दानव आहेत त्यांचं सगळ्यांचं दर्शन घडवून आणतात. त्याच्यामध्ये झोटिंग वेताळ, महिषासूर, कालिका माता, दुर्गा माता, भगवान श्रीराम, हनुमंतराय यांचं सगळ्यांचं दर्शन मच्छिंद्रनाथ त्यांना करून देतात. अच्छा. आणि नवनाथ भक्तिसारामध्ये असं पण वर्णन केलंय की भगवान श्रीराम असतात ते या गोरक्षनाथांना मांडीवर घेतात आणि त्यांना दर्शन देतात. ओ हा. आणि भगवान श्रीराम त्यांना दर्शन देतात आणि सांगतात की पुढे याच्या हातून एक मोठं कार्य होणार आहे, तुम्ही याला सर्व कलांमध्ये तुम्ही पारंगत करा, मच्छिंद्रनाथांना सांगतात. आणि मग मच्छिंद्रनाथ सर्व तिथे मग त्यांना ते देवांचं दर्शन करतात. आणि एके दिवशी काय होतं की मच्छिंद्रनाथ कुठेतरी भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये गेलेले असतात आणि तेव्हा हे गोरक्षनाथ यांना त्यांनी एक सांगितलेलं असतं की हे संजीवन मंत्र आहे, हे तुला पाठ करायचंय, याचं तुला जप करायचंय. आणि ते संजीवन मंत्राचा जप करत बसलेले असतात गोरक्षनाथ. आणि ते जप करता 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 काय होतं, त्यांच्या समोर काही मुलं खेळत बसलेले असतात आणि ती मुलं खेळत असताना गोरक्षनाथांकडे येतात आणि बोलतात की तुम्ही आम्हाला या मातीपासून गाडी बनवून द्या. गाडी? हा, बैलगाडी. तर तुम्ही आम्हाला बैलगाडी बनवून द्या. आणि होतं काय की गोरक्षनाथ त्यांना सांगतात की मला तर बैलगाडी बनवता येत नाही, तुम्ही तुमची बनवा, मला नाही येत. मग ती मुलं परत निघून जातात. ते जातात आणि गोरक्षनाथ परत संजीवन मंत्राचा जप चालू करतात, पाठ करत असतात. त्या मुलांची बैलगाडी बनवून होते आणि ते परत एकदा गोरक्षनाथांकडे येतात आणि गोरक्षनाथांना ते सांगतात की आता आमची बैलगाडी तर बनवून झाली आहे, पण बैलगाडी चालवणारा माणूस तरी आम्हाला बनवून द्या. आता गोरक्षनाथ बोलतात की मला ते पण येत नाही. मग ते हट्ट करतात, नाही तुम्ही आम्हाला तो माणूस बनवूनच द्या. मग तेव्हा गोरक्षनाथ बोलतात की द्या, मी प्रयत्न करतो. मग तेव्हा गोरक्षनाथ काय करतात, ते म्हणजे पुतळा बनवायला घेतात, तो माणूस बनवायला घेतात, बनवतात आणि त्यांच्या मुखामध्ये संजीवन मंत्राचा जप चालू असतो. आणि तो जेव्हा पुतळा पूर्ण बनून होतो तेव्हा बनवून झाल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये करभंजन नारायण, जे नवनारायण मी सांगितलेले, त्यातले करभंजन नारायण हे तो पूर्ण पुतळ्या बनल्यानंतर त्याच्यामध्ये प्रवेश करतात. ओके. आणि ते प्रवेश केल्यानंतर त्या पुतळ्याचं एक बाळ जन्माला येते तिथे, म्हणजे बाळ तयार होतं. अच्छा. आता ती मुलं घाबरतात की ही काय भुताटकी केली का काय यांनी, गोरक्षनाथांनी, की मातीच्या पुतळ्यातून बाळ तयार झालं. ती मुलं सगळी घाबरतात आणि तिथून पळून जातात गावाच्या रस्त्याने. आणि गोरक्षनाथ इथे विचार करत बसतात की हे काय झालं नक्की. आता होतं काय की ती मुलं पळत चाललेली असतात आणि त्यांना वाटेत भेटतात मच्छिंद्रनाथ. आणि मच्छिंद्रनाथ विचारतात की नक्की झालं काय, तुम्ही एवढे पळतात काय घाबरून. मग तेव्हा ती मुलं सांगतात की आम्ही गोरक्षनाथांना तुमच्या सांगितलेलं की मातीचे आम्हाला खेळणं बनवून द्या, पण त्यांच्या ह्याच्यातून तिथे असं बाळ तयार झालेलं आहे. आणि मग मच्छिंद्रनाथ आता विचार करतात का, तर त्यांना एक गोष्ट आठवते की जो गहिनीनाथांचा जन्म होणार होता, म्हणजे मच्छिंद्रनाथ तर त्यांचे सर्वात मोठे गुरु होते, त्यांना सर्व माहिती होतं. तर गहिनीनाथांचा जन्म हा मातीच्या पुतळ्यातून होणार होता. अच्छा, हे पण माहिती होतं? हे सर्व त्यांना माहिती होतं, कोणाचा कसा जन्म होणार आहे. तर ते मग येतात तिथे आणि गोरक्षनाथ विचार करत बसलेले असतात. मग त्यांना ते सांगतात की हे करभंजन नारायण होते, नवनारायणपैकी एक, त्यांनी तू बनवलेल्या मातीच्या पुतळ्यामध्ये, म्हणजे तू संजीवन मंत्रामध्ये एवढी ताकद असते त्या, की संजीवन म्हणजे मी जसं बोललेलो की मेलेल्या माणसाला जिवंत करेल असं ते मंत्र होतं. तर तू जे संजीवन मंत्र मी तुला जप करायला सांगितलेलं, ते जपामुळे त्याच्यामध्ये करभंजन नारायण यांनी प्रवेश केलेला आहे
आणि ते बाळ आता त्यांचं नाव आपण गहिनीनाथ ठेवू आणि त्याचं पुढे खूप म्हणजे मोठं कार्य आहे. ओके. पण आता होतं काय, ही मुलं सर्व गावामध्ये गेलेली असतात आणि ते गावामध्ये सर्व म्हणजे सगळ्यांना माहित पडतं की असं असं झालेलं आहे प्रसंग, असा असा चमत्कार झालेला आहे आणि लोकांना खोटं वाटतं. म्हणून लोक काय करतात, ते सर्व बघण्यासाठी तिथे येतात आणि मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना विचारतात की नक्की काय झालं, आम्हाला सांगा. मग मच्छिंद्रनाथ सांगतात की असं असं सर्व झालेलं आहे, मी संजीवन मंत्राचा माझ्या शिष्याला जप करायला सांगितलेला आणि त्याच्यातूनच या नवनारायणांनी जन्म घेतलेला आहे. ओके. मग आता लोकांना कळून चुकतं की म्हणजे मच्छिंद्रनाथ ही खूप मोठी व्यक्ती, मोठी हस्ती आहे म्हणजे, नाही का. आणि याच्यामुळे आता होतं काय, लोक त्यांना समजावतात, लोक त्यांना म्हणजे देवापेक्षा तर मोठे मानायला लागतातच त्या चमत्कारामुळे. ओके. पण त्यांना समजवतात की आता तुम्ही पूर्ण तीर्थाटन करताय, तुम्ही पूर्ण जगभर फिराल, तर ते जगभर फिरताना तुम्ही लहानशा बाळाला कसं घेऊन फिरणार. तर त्याच्यामुळे तुम्ही काय करा, कोणाकडे तरी त्याला, त्या बाळाला ठेवा आणि कालांतर म्हणजे काही वेळानंतर तुम्ही त्याला, जो मोठा झाल्यावर तुम्ही येऊन घेऊन जा. आता मच्छिंद्रनाथ पण हा विचार करतात की जे पण हे लोक बोलतायत ते योग्यच बोलतायत. मग ते विचार करतात, पण ठेवायचं कोणाकडे हा प्रश्न असतो. तेव्हा काही गावातले जे लोक असतात तर ते सांगतात की आमच्या गावामध्ये एक ब्राह्मण जोडपं आहे, त्याचं नाव म्हणजे त्या ब्राह्मणांचं नाव असतं मधुनाभा. अच्छा. आणि त्यांच्या पत्नीचं नाव गंगा. मधुनामा आणि गंगा हे दोघं पण निपुत्रिक असतात, त्यांना म्हणजे मुलबाळ नसतं. आणि मग मच्छिंद्रनाथ आणि गावकरी त्यांच्याकडे जातात. मच्छिंद्रनाथ ते मधुनाभा आणि गंगा या दोघांना भेटतात आणि सांगतात की हा करभंजन नारायण आहे, म्हणजे नवनारायणपैकी एक जे नवनारायण होते त्यांचा एक अवतार आहे हा, आणि हा बाळ म्हणजे काही साधा सुद्धा बाळ नाहीये. तुम्हाला याचं तुम्हाला म्हणजे पालन पोषण करायचंय, संगोपन करायचंय, तर तुम्ही याचं चांगलं पालन पोषण करा. 12 वर्षानंतर माझा शिष्य गोरक्षनाथ तिथे येईल परत आणि त्याला परत घेऊन जाईल आणि याच्या हाताने पुढे एक मोठं कार्य होणार आहे. म्हणजे हे सांगतात गहिनीनाथांच्या हातून. म्हणजे ते असं सांगतात की येणाऱ्या वेळेमध्ये हा मुलगा सृष्टीचं एक कल्याण करण्यासाठी याचा जन्म झालाय आणि स्वतः भगवान शंकर याच्या हातून म्हणजे शिष्यत्व स्वीकारणार आहेत आणि ज्ञान घेणार आहेत. तर ते कसे, तर संत निवृत्तीनाथ ते आपण बोलतो, म्हणजे संत निवृत्तीनाथ हे भगवान शंकराचा अवतार होते. ते सांगतात की निवृत्तीनाथ म्हणून जन्म घेणार आहेत भगवान शंकर, आणि हा गहिनीनाथ तुमचा जो पुत्र आहे, आता आज मी तुमच्या हातात सोपवतोय, हा तुमचा पुत्र त्यांना ज्ञान देणार आहे, ते गुरु होणार आहेत. तर तुम्ही याचं नीट पालन पोषण, नीट संगोपन करा. 12 वर्षानंतर गोरक्षनाथ येतील आणि याला घेऊन जातील. आणि मग तेव्हा काय होतं, जे मच्छिंद्रनाथ असतात ते काय करतात, ती आई तर निपुत्रिक आहे आणि मग ते मोहनास्त्र म्हणून एक मंत्र, शाबरी मंत्र टाकतात ते आणि थोडंसं भस्म देतात त्या आईला आणि तिला देखील पाना फुटतो आणि ती त्याला दूध पाजते. आणि मग आता गहिनीनाथ, त्यांना तर मूलबाळ नव्हतं, मग ते काय करतात, त्यांना एवढा आनंद होतो गहिनीनाथ भेटल्यावर, मग ती पूर्ण गावामध्ये सगळ्यांना म्हणजे बोलवते आणि त्यांना पाळण्यामध्ये म्हणजे झुलवून ते आपल्या बारसा टाईप म्हणजे ते बारसा वगैरे करतात आणि त्याचं नाव गहिनीनाथ ठेवतात आणि 12 वर्ष त्याचं संगोपन करतात. आणि पुढे मग जाऊन ते म्हणजे तो आपण ती स्टोरी निवृत्तीनाथांच्या वेळेस सांगूच की पुढे जाऊन मग ते निवृत्तीनाथांना ज्ञान देतात आणि यांनी मग कुठला अभ्यास केला, काय केलं, मग हे सर्व आपण त्या एपिसोडला सांगूच. नक्कीच. बघा, अजून मी एक म्हणजे असं पण ऐकून आहे की नवनाथ म्हटलं की आदेश, अलख निरंजन, आता हे शब्द आपोआप आपल्या माइंड मध्ये पण येतात. तर ह्या मागे काय आहे नक्की रहस्य, काय त्याचं? आता आपण जर बोलायला गेलो, आदेश शब्दाचा आधी अर्थ जाणून घेऊ आपण. तर जसे मी बोललो गोरक्षनाथ, तर गुरु गोरक्षनाथांनी एक ग्रंथ लिहिला होता, त्या ग्रंथाचं नाव सिद्ध सिद्धांती पद्धती. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे की आत्मेती परमात्मेती जीवात्मेती विचारणे. म्हणजे पूर्ण श्लोक सांगतो, मग मी अर्थ सांगतो. आत्मेती परमात्मेती जीवात्मेती विचारणे त्रयाणमेक्य शंभूतिरादेश इति कीर्तितः. ठीक आहे, याचा असा अर्थ होतो की त्यांनी या ग्रंथामध्ये असं सांगितलंय की आत्मा, जीवात्मा आणि परमात्मा यांचं एकतेचं प्रतीक म्हणजे हा आदेश शब्द आहे. ओके. आणि या आदेश शब्दामध्ये पण त्याचा अर्थ आहे, जसं आपण बोलू शकतो की त्यांनी ग्रंथामध्ये असं पण सांगितले, आदेश शब्दामध्ये म्हणजे आ म्हणजे आत्मा, दे म्हणजे देवात्मा म्हणजे परमात्मा, श म्हणजे शरीरात्मा म्हणजे आपला आत्मा. ठीक आहे, तर त्यांनी त्या शब्दामध्ये पण अर्थ सांगितलाय. आणि नाथ संप्रदायामध्ये एखादा गुरु जेव्हा शिष्याला आदेश करतो
तर त्याच्यामध्ये हा म्हणजे ते एकमेकांमध्ये बोलताना ते आदेश शब्दाचा वापर पण करतात. आणि जेव्हा गुरु शिष्याला आदेश शब्द म्हणजे आदेश देतो तेव्हा असं म्हटलं जातं की म्हणजे गुरु शिष्याला सांगतात की सर्व सृष्टी ही एकच आहे, म्हणजे या सृष्टीकडे तू एकात्मक भावनेने बघ, तेव्हा तुला माझं दर्शन होईल. अच्छा. म्हणजे पृथ्वीवरचं झाड असू दे, फूल असू दे, फळ असू दे, प्राणी असू दे किंवा माणूस असू दे, दगड असू दे, कोणीही असू दे, त्याच्याकडे फक्त तू एका भावनेने बघ तू, आणि त्या भावनेने जर तू एकात्मक भावनेने बघितलं तू तर तुला माझं दर्शन होईल. अच्छा, म्हणजे सगळ्यांकडे एकाच नजरेने बघायचं तेव्हा तुला माझं दर्शन होईल, गुरुचं दर्शन होईल, असं ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जे नवनाथांपैकीचे कानिफनाथ होते त्यांच्या आरतीमधलं एक वाक्य आहे की समाधिस्थ तरी अवनीवरती गुप्त रूपे फिरसी, जो भाग्याचा पुतळा तया अनुग्रहीसी. म्हणजे याचा अर्थ असा की जे नवनाथ आहेत हे पूर्ण सृष्टीवर म्हणजे त्यांनी समाधी तर घेतली आहेत पण ते संजीवन आहेत, म्हणजे ते एक प्रकारे आपण बोलू शकतो ते अमर आहेत आणि त्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. आणि तू किंवा म्हणजे त्यांच्या भक्तांनी कोणीही आज जर त्यांचा मनापासून त्यांची भक्ती केली, मनापासून धावा केला, तर ते त्यांच्या भक्तांना अनुग्रह आजही देतात आणि सांगतात, म्हणजे अनुग्रह देतात, दर्शन देतात आणि सांगतात की या सृष्टीच्या कल्याणासाठी तुला काय करता येतील किंवा त्यांच्या भक्तांना काय करता येईल हे सर्व ते त्याच्यामध्ये उपदेश देतात. ओके. आणि म्हणजे ह्याचाच अर्थ म्हणजे आपण बोलू शकतो आदेश देतात. तर ते असं. आता आपण अलक निरंजन या शब्दाचा अर्थ जाणून घेऊ. तर अलक निरंजन या शब्द म्हणजे हा शब्द जो आहे हा नवनाथांचे जे गुरु होते, गुरु दत्तात्रय यांचा स्मरण करण्यासाठी ते अलक निरंजन हे शब्द वापरायचे, नवनाथ आणि त्यांचे 84 सिद्ध. आणि आपल्यासाठी म्हणजे आपण असं बोलू शकतो की त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं ग्रंथामध्ये की अलक निरंजन हा शब्द भगवान दत्तात्रय, गुरु दत्तात्रय होते त्यांचा जयघोष करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. आणि या शब्दाचा अर्थ जर बोलायला गेलो तर अलक म्हणजे जो दिसत नाही आणि निरंजन म्हणजे परमात्मा, म्हणजे जो दिसत नाही असा परमात्मा म्हणजे अलक निरंजन. अच्छा. आणि याचा आणखी एक अर्थ असा होतो, अंजन म्हणजे अज्ञान आणि निरंजन म्हणजे अज्ञान नष्ट होणे आणि ज्ञान आपल्याला प्राप्त होणे. आणि अलगचा अर्थ असा होतो की अलक्ष त्याचा आधी शब्द होता, त्याचा अपभ्रंश अलग झालं. अच्छा. म्हणजे याचा मग अलक निरंजन असं झालं. आणि याचा म्हणजे जर आपण सर्व म्हणजे काय बोलतात पूर्णपणे जर विचार केला तर याचा अर्थ असा होतो की परमात्मा हा एवढा तेजस्वी आहे की त्याला आपण पाहू शकत नाही, पण तो आपल्याला सतत म्हणजे काही ना काहीतरी अनुभव देत असतो आणि काय बोलतात काही ना काही त्याचा साक्षात्कार आपल्याला होत असतो. तर ह्या सर्व म्हणजे काय बोलतात यासाठी म्हणजे तो अलक निरंजन शब्द वापरला जातो. ओके. असं म्हटलं जातं. आणि हे होतं गहिनीनाथांच्या जन्माबद्दल आणि आदेशांनी अलक निरंजन जसं बोललं या शब्दाबद्दल. बाकीचे आपले जे नवनाथांपैकी नाथ आहेत त्यांच्याबद्दल आपण पुढे जाणूनच घेऊ. नक्कीच जाणून घेऊ. तर आज आपण नवनाथांपैकी गहिनीनाथांबद्दल आणि आदेश आणि अलक निरंजन या शब्दाचा अर्थ समजून घेतला. तर व्हिडिओ आणि गहिनीनाथांची जन्मकथा ही तुम्हाला कशी वाटली याबद्दल कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद, तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला नवनाथांबद्दल आणखी काय जाणून घ्यायला आवडेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. रामकृष्ण हरी.